गोकुळकडून सीपीआर रुग्णालयात रुग्णांना व नातेवाईकांना मोफत दूध वाटप। कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळ या संस्थेमार्फत आज जागतिक दुग्ध दिनाचे औचित्य साधून सीपीआर येथे रुग्ण, त्यांचे नातेवाईक व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मोफत गोकुळ फ्लेवर मिल्कचे वाटप करण्यात आले। हा उपक्रम गोकुळचे प्राधिकृत अधिकारी मंडळाचे सदस्य सागर बलकवडे यांच्या हस्ते पार पडला। यावेळी छत्रपती शाहू वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिसे, गोकुळचे मार्केटिंग व्यवस्थापक हनुमंत पाटील तसेच गोकुळचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। गोकुळच्या वतीनं दरवर्षी जागतिक दुग्ध दिनानिमित्त दुधाच्या पोषण मूल्याबद्दल जनजागृती करणे व शाश्वत दुग्ध व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात। गोकुळ केवळ दुग्ध व्यवसायापुरते मर्यादित न राहता सामाजिक बांधिलकीही जपत आहे। आरोग्यदायी समाज घडवण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असून भविष्यात देखील असे उपक्रम सातत्याने राबवले जातील असे यावेळी सांगण्यात आले। या उपक्रमाचे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी मनपूर्वक स्वागत केलं। गोकुळचे प्राधिकृत अधिकारी मंडळाचे सदस्य सागर बलकवडे यांनी दूध उत्पादक, ग्राहक, वितरक, हितचिंतक यांना गोकुळ परिवाराच्या वतीनं जागतिक दुग्ध दिनाच्या शुभेच्छा दिल्या। आज 1 जून जागतिक दुग्ध दिवस आहे। त्यानिमित्ताने सर्वांना पहिल्यांदा दुग्ध दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। गोकुळमार्फत दरवर्षी हा उपक्रम राबवला जातो। त्या पद्धतीने यावेळी वर्षी आपण दुधाचं वाटप केलेलं आहे। यावेळी डॉक्टर गिरीश कांबळे, मार्केटिंग अधिकारी लक्ष्मण धनवडे, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, सीपीआरचे डॉक्टर अपराजित वालावलकर, डॉक्टर रणजित जाधव, बंटी सावंत, उल्हास पाटील, प्रमोद घोडके, वसंत माळवी, रमेश पाटील, शशिकांत पाटील व संघाचे व रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते।